एकनाथ शिंदेची नियुक्ती पक्षाच्या घटनेनुसारच झाली. मग अचानक 2018ची घटना लोकशाही विरोधी कशी ठरली? धनुष्यबाण चिन्ह शिंदेना देणे बेकायदेशीर. सर्वोच्च न्यायालय ठाकरेंच्या वकिलांचा थेट निवडणूक आयोगावर प्रहार. नेमकं बातमी काय आहे, चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी लाईव्ह झटक्यामध्ये. बहुचर्चेत असलेल्या शिंदे ठाकरेच्या वादात अडकलेल्या धनुष्यबाण अखेर सुटणार. जनता दलाचा निर्णय वास्तविक आमच्या बाजूने आहे, पण निवडणूक आयोगाने आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता शिंदे गटाला फायदा पोहोचवण्यासाठी तो आमच्या विरोधात वापरला, असा युक्तिवाद सिब्बल यांनी कोर्टात केला. पक्षाची घटना लोकशाही विरोधी आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला अजिबात नाही. तर पक्षाच्या घटनेनुसार एखाद्या सदस्याला बाहेर काढले तर तो निवडणूक आयोगाकडे नाही तर दिवाणी न्यायालयात म्हणजेच सिव्हिल कोर्टामध्ये जातो. समजा आयोगाला अधिकार आहेत असे मानले तरी आयोग फक्त घटना सुधारा असा सल्ला किंवा आदेश देऊ शकतो, पण थेट पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह काढून दुसऱ्या गटाला देऊ शकत नाही, असे सिब्बल हे म्हणाले. निवडणूक आयोगाची ती घोडचूक कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात उघड केली, तो मोठा घोड. शिवसेना पक्ष नाव आणि पक्ष चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशाच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू असताना ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना निवडणूक आयोगाच्या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत निर्णय घेताना जनता दलातील फुटीच्या दखल देणे ही अत्यंत गंभीर आणि मोठी घोडचूक असल्याचे त्यांनी कोर्टाच्या निर्देशास आणून दिले. कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले की शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर कोणतीही घटनेने आक्षेप घेतला नव्हता. मग अशा वेळी जनता दलातील फुटीचे आणि SR बोमाई केसचा संदर्भ देणे हे पूर्णपणे योग्य आहे. जनता दलाच्या प्रकरणाचे कोणतेही ठोस रेकॉर्ड उपलब्ध नसताना आयोगाने त्याच्या केसवर अवलंबून राहून ठाकरेंच्या विरोधात निर्णय दिला. दोन्ही प्रकरणामधील तांत्रिक भिन्नता समोर आणत सिब्बल यांनी निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय कसा चुकीचा होता हे मुद्द्यासह सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाने निर्णय देताना जनता दल वादातील पूर्वच्या निर्णयाचा संदर्भ दिला आहे. परिच्छेद 28 पहा. त्यात अर्जदार गट हा जॉर्ज फर्नांडिस याचा होता. त्यावेळी SR बोमाई हे पक्षाचे अध्यक्ष असणे बंद झालेले नव्हते. ही गोष्ट तिथे स्पष्ट नमूद करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने त्यावेळी असे म्हटले होते की अर्जदार गटासाठी असा दावा करणे आता खूप उशीर झाला आहे. हा निर्णय थेट आमच्या प्रकरणाशी जोडणारा आहे. निवडणूक आयोगाचा त्यावरचा अवलंबून आहे, परंतु निकाल मात्र आमच्या विरोधात दिला आहे, असा मोठा वाद कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये घातला. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा.